आहे चौथी, जी मात्र उद्या खेळताना पाहायला मिळेल. इम्ब्रोजला या मॅचमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे गोलंदाज आहेत आणि त्यांनाच मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहू 70-70 बिग बॅश पहिली जी चुनापट्टीला झाली होती, मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकली होती आणि आता नुकतंच PSPL मध्ये सुद्धा PSPL मध्ये देखील सिरीज जिंकली होती. तर हे असे खेळाडू आहेत इम्ब्रोज, ज्यांचा खेळ नक्कीच त्यांची गोलंदाजी नेहमी चर्चेत देखील राहते. 7 ओव्हरची मॅच आहे आणि आता महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होईल. जी हाँ, और उसी के साथ टीम का मनोबल, टीम का कॉन्फिडेंस वो भी बढ़ता हुआ, क्योंकि जैसे इम्रोज ऐड होते हैं टीम में, आपकी गेंदबाजी और ज्यादा सुदृढ़ हो जाएगी, आपकी गेंदबाजी में और ज्यादा पैनापन आएगा. और उसी के साथ इम्रोज फिलहाल देखते हैं कैसी गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए. लेकिन ये रबर बॉल का क्रिकेट है ना सर, ये क्रिकेट कभी आपको ये नहीं सुनिश्चित कर सकता कि आप ये मुकाबला इस लाइनअप के साथ जीत ही पाओगे, क्योंकि हर खेल अलग होता है, हर मुकाबला अलग होता है और हर किसी का दिन भी अलग होता है. फिलहाल दोनों टीम्स के लिए बेहद ही इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत ही जरूरी मुकाबला, क्योंकि अगर आप यहां से अगर मुकाबला गंवाते हो तो शायद अगले साल के लिए आपको राह देखनी होगी इस टूर्नामेंट की. जाऊयात मॅचच्या दिशेने जाऊयात. दोन्ही टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मॅच महत्त्वाची, स्पर्धा महत्त्वाची. पावसाळी क्रिकेट आहे आणि मान्सून सुपर सिरीज आहे. ऑक्शन बेस भारतातील रबर बॉलची पहिली क्रीडा स्पर्धा आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आणि इम्ब्रोजला या मॅच मध्ये ऍड केलाय. बॉलिंगला आणलं पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्यांनी घेतले पहिल्याच बॉलला मोठी विकेट. ओमी आउट. जी हाँ, बड़े खिलाड़ी की पहचान होती है, बड़े मुकाबले में बड़ा इंपैक्ट छोड़ते हैं और बढ़िया इंपैक्टफुल गेंदबाजी फिलहाल करते हुए ऑप्शन के बाहर की यह गेंद थी, उसको लपेट के खेलना चाहते थे ओमकार केनी और ये शॉट फंसता हुआ, सही से टाइम नहीं कर पाए. अगर इस गेंद को आप सही से टाइम कर पाते या फिर केवल दिशा दिखा के अपर कट खेलते तो भी आपको चौका मिल सकता था, लेकिन आड़े बल्ले से खेलना चाहा और इसी तरीके से इम्रोज के खाते में पहली ही गेंद पे अपनी छाप छोड़ने वाली गेंदबाजी विकेट के साथ. विकेट का पतन पहली गेंद पे. विकेट आलेली आहे. पहिल्याच बॉलवर ज्या वेळेला आपण विकेट घेतो एक आत्मविश्वास वाढत असतो आणि आता या दोन्ही टीम तर जबरदस्त आहे. म्हणजे थोडक्यात एका बाजूला श्रेयस कदम, एका बाजूला केतन म्हात्रे यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. व्यावसायिक गटाचे भले भले खेळाडू दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु इम्रोजचे कटर्स हे नेहमीच चर्चेत राहतात आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी घेतलेली विकेट किती धावांचं आव्हान उभं राहणार याची देखील चर्चा पाहायला मिळणार आहे आपल्याला. इकडे प्रथमेश म्हात्रे, केतन म्हात्रे यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. वाह, या वेळेला जागा बनवली आणि पॉइंटच्या दिशेने लाजवाब षटकार खेळला जातोय. वाह प्रथमेश, वाह, सिक्सर. बहुत बढ़िया. देखिए स्ट्रोक को देखिए और बस देखते रहिए, निहारते रहिए और तारीफ करते रहिए. वाह प्रथमेश. पहली गेंद आए और उन्हें पता था कि ये थोड़ी सी बैक ऑफ द लेंथ होगी, जगह पे रुके, थोड़ा वेट ट्रांसफर किया और पॉइंट के ऊपर से ये बेहतरीन सिक्स आता हुआ. षटकार मारलेला आहे. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. हे तर क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार, दोन्ही बाजूला जाणारं क्रिकेट. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला बॉलला थोडंसं त्यांनी टर्न केलं होतं, गती कमी केली होती आणि त्याच्यामुळे एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 या धावसंख्येवर हा धावफलक पोहोचतोय. इम्रोज खान आणि समोर जर पाहिलं तर केतन. थक्क करून टाकले केतन म्हात्रे यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेटचं विश्व. पावसातील 4 महिन्यात देखील ते काही स्वस्त बसत नाहीत. बांद्रा कोलगेटच्या धर्मवीर चषकात देखील त्यांनी मोटरसायकल जिंकलेली आहे किंवा सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा पावसाळ्याच्या देखील अलीकडच्या कालावधीमध्ये केतन गाजवताना पाहायला मिळत आहेत. परंतु इम्रोज सारखा धुरंधर गोलंदाज आणि समोर केतन सारखा मात्र एक जबरदस्त बॅटर यांच्यातील हे युद्ध पाहण्यासारखं असणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आज जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला या महत्त्वाच्या मॅचकडे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे, पॉइंटला खेळलेत फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत. एकपेक्षा जास्त काही नसणार आहे. धनंजय भिंताडे मागील मॅचचे की फॅक्टर होते. भली मॅच त्यांच्या टीमच्या बाजूने नाही गेली, परंतु धनंजयच्या 2 ओव्हर होत्या ना, त्या मात्र खूप महत्त्वपूर्ण होत्या आणि त्याच्यामुळे धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे.
एक मोठा फटका देखील येताना पाहायला मिळाला. षटकार आलाय इम्रोज यांच्या विरुद्ध. ॲव्हरेज धावसंख्या जर पाहिली तर 100 किंवा 100च्या आसपास या धावसंख्या राहतात. खूप कमी मॅचमध्ये 100च्या आतमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. अन्यथा 100च्या पुढचंच टार्गेट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. ही तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण जो या स्पर्धेत खेळतोय ना तो आपापल्या विभागातील मोठा खेळाडू आहे. बिग हिट लांब लचक पाठवलाय. जाईल बॉल मुंबई आग्रा मार्गावर. और ये स्पेशल था, प्रथमेश मात्रे के बल्ले से ये उनका स्पेशल स्ट्रोक था. देखिए क्या बढ़िया टाइमिंग किया गेंद को. इमरोज ने आगे डालने की गलती की और इन गलतियों की गुंजाइश नहीं होती है. बढ़िया स्ट्रोक, जगह बना के खेला, पुल करते हुए गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर. जी हाँ सर, गया गेंद हाईवे पे. येस, भिवंडी बायपास सुद्धा ज्याला म्हणतात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इमरोज या वेळेला थोडासा वेगात बॉल टाकलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये मागील तुम्ही बऱ्याचशा मॅच पहा, बऱ्यापैकी मॅचची सुरुवात 14-15 14-15 अशीच आहे आणि याही डावाची सुरुवात 14. आणि कालच्या दिवसातील जर पाहिलं तर आपण पाहू शकता बॅटर म्हणून निखिल यांनी 107 धावा केल्यात. प्रशांत गरत यांच्या 74, एजाज कुरेशी 62, विनायक बोईर 61, दिनू कांबळे 57. तर काल बॉलर म्हणून पंकज पाटील पालन टप्पा 6 विकेट, आर्यन भोईर 6 विकेट, अमन 5 विकेट, गंगाधर गंगाधरच्याही 6 विकेट, सौरभ मात्रे 4 विकेट. तर 9 रन झाल्या काल 909, 68.3 ओव्हर, 48 विकेट, 4 मारले गेले 43 आणि 6 मारले गेले 93. हे कालच्या दिवसाचा लेखाजोखा होता. जी हाँ सर, और 93 6 लगे, यानी कि चौकों से ज्यादा षटकार यहां लगते हैं. आइए, वेलकम सुल्तान खान जी, आपका भी तहे दिल से स्वागत है. आइए सुलतान भाऊ, आपलं स्वागत असणार आहे. आणि जसे सुलतान दिसतात एसडी ट्रॉफीचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. सुमित आवटे, गांजूर मालचा बुमरा बुम बुम बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. नारायणगाव एक्सप्रेस देखील म्हटलं जातं या खेळाडूला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. केतन मात्रे आणि प्रथमेश मात्रे एका बाजूला पाहायला मिळत आहेत, तर बॉलिंगसाठी बुम बुम बुमरा. महत्वाची मॅच आहे. 311 टायगर बॅटिंगसाठी. हा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याला खेळलेत मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते. अजित मोहिते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्लासिकल करण, आजही क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली. आणि सध्या प्रथमेश मात्रे यांची चर्चा आहे, कारण लांब लांबचे षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, कारण रबर बॉल ज्यावेळेला सुका असेल, खेळपट्टी सुका असेल, त्यावेळेला बॉलरसाठी तेवढं काही सोपं नाही आहे. आणि परंतु बॉल जर तुम्ही वळवाल, चांगल्या टप्प्यावर टाकाल, तर तुम्ही यश मिळवू शकाल. जे अनिकेत सानप यांनी दाखवलं, बॉल वळवल्यावर काय होऊ शकतं. पुढे केला आणि पाठवला आमच्या मागे, लांब लचक पाठवलाय अगदी रडारमध्ये आणि त्याच्यानंतर सीमारेषा पार षटकार. जी हाँ, ये तो स्लॉट में गेंद थी और ऐसी गेंदों को प्रथमेश नहीं रखते. ऐसी गेंदों को प्रथमेश इसी तरीके से दिशा दिखाते हैं. जैसे आपने अभी कहा, जब ये विकेट थोड़ी गीली होती है तो शॉर्ट गेंदों का इस्तेमाल किया जा सकता है, लेकिन जब ये विकेट पूरी तरीके से सूखी होती है ना, तब आपको ज्यादा से ज्यादा कटर डालने होंगे, क्योंकि ऐसी सीधी गेंद वो तो प्रथमेश जैसे बैटर बिल्कुल नहीं छोड़ेंगे. और टीम में तो बैलेंस है ना, हर टीम में अच्छे 7-8 बैटर्स है, हर टीम में अच्छे 4 से 5 गेंदबाज है, तो मैच मुकाबला हर मुकाबला क्लोज होता हुआ. 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. सुमित आवटे हा बॉल थोडासा पुढे जरूर केला होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न ते सुद्धा करतील. मॅच आजच्या दिवसातील चौथी आपल्या भेटीला आली आहे. एकंदरीत 2 मॅचेस अजून बाकी आहेत आणि 3:15 वाजलेले आहेत. प्रेक्षकांनी आजही चांगली गर्दी केली. उद्या तर शेवटचा दिवस आहे, म्हटल्यानंतर गर्दी होणार, कारण मीरा भाईंदरची टीम ऑलरेडी टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे. पालघर प्रभादेवी देखील तिकडे पाहायला मिळते. ओ, टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, बॅकफुटला जाऊन खेळले जरूर, परंतु फिल्डर जे होते ना शॉर्ट थर्डमॅनचे, त्यांच्या थोडासा पुढे बॉल पडला आणि पडल्यावर स्क्वेअर ऑफ द विकेट गेल्यानंतर तो टर्न होतो आणि तेच पाहायला मिळालं. बहुत बढ़िया सर, ये देखिए ये एक्शन रिप्ले जिसे हम अब अपनी स्क्रीन पे एंजॉय कर पा रहे हैं.
इस बार स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन गेंद सीधा आगे गिरी और ऐसी गेंदों को रोकने के लिए या तो आपको डाइव लगानी होती है या तो गेंद के पीछे जाकर गेंद को रोकना होता है। ना डाइव लगाई ना गेंद को रोका, मिला बस का। सुमित आउटे। हा 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 आत्ता चांगल्या टप्प्यावर आले, बॉलला गती कमी दिली, टप्पा चांगला ठेवला, बॉलला वळण दिलं आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल येतोय। या मैदानावर आलेला एक एक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा आहे। अँगल बनवला आणि अजित मोहिते यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलेला आहे। चांगल्या टप्प्यावरचा बॉल येताना पाहायला मिळालाय। ओव्हर नंबर 2 सुरू आहे। 25 धावा धाव फलकावर सुमित आउटे। प्रथमेश यांच्या विरुद्ध हा बॉल फुल टॉस केलाय, परंतु कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न तिकडे होतोय। एकदा मिळेल, दुसरीचाही कॉल त्या ठिकाणी दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण करतायत। धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 27 धावा धाव फलकावर आहेत। सुमित एका बाजूला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आणि केतन, दोन्ही फलंदाज ज्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे। प्रथमेश 25 वर खेळत आहेत। 8 बॉल त्यांनी खेळले, स्ट्राईक्स त्यांच्याकडे जास्तीत जास्त राहिली आणि मोठमोठे स्ट्रोकही ते खेळत आहेत। 27 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे। मान्सून सुपर सिरीज दिवस क्रमांक 2। लांबून खेचलाय, खेचून मारला आणि पुन्हा एकदा बॉल लांब 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 लांब, षटकार। ऐसा लग रहा है कोई जादू मंतर है, छुमंतर कर दिया इस गेंद को सीमा रेखा के बाहर की गेंद थी और लपेट के मारा है। बढ़िया, बहुत बेहतरीन टाइमिंग। चर्चा है प्रथमेश मात्रे के ये बड़े सिक्सेस की भी चर्चा है और वो जो आई गार्ड पहन के आते हैं ना सर, उसकी भी चर्चा है। सारे प्रेक्षक जो आज ऑनलाइन देख रहे हैं उनके द्वारा ये भी चर्चा की जाती है कि प्रथमेश मात्रे ये कौन सा गार्ड पहन के आता है। ये आई गार्ड कहा जाता है और उसी के साथ आपका विजन भी सही तरीके से ऑन द बॉल आता है और उसी वजह से इस तरीके से जब आपको गेंद बड़ी दिखाई देती है तो स्ट्रोक्स भी अच्छे लगते हैं। और 2 ओवर का खेल हो चुका है समाप्त। रन बने स्कोरबोर्ड पे 33 रन बने स्कोरबोर्ड पे। अच्छी बैटिंग। 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। आशिष मेहरोल दाखल होताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते आणि नव्यानं तुम्हाला सुरुवात करावी लागते आणि आशिषला इथे करावं लागणार आहे। आणि या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं आहे। मागील काही वर्षात खूप चांगला बॉलिंगमधील परफॉर्मन्स, फायटरला खेळत असताना त्यांची बॅटिंग आम्ही पाहायचो, परंतु त्यानंतर त्यांच्यातील बॉलर बाहेर आला आणि सगळ्यांना थक्क करून सोडलं। केतन, एका मोठ्या इनिंगची प्रतीक्षा केतन यांच्याकडून देखील सगळ्याच चाहत्यांना असणार आहे। पावसाळी क्रिकेट आपण सध्या पाहतोय, खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये या पावसाळी क्रिकेटच्या सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत। स्ट्रोक खेळलाय, ही स्ट्रेंथ आहे। इकडे कराल तर सातत्याने बॉल बाहेर जातील। कव्हर्सला मारलाय केतनने, षटकार। वैसे कहा जाता है ना, कहीं होती है नजाकत, कहीं सिर्फ दिखानी पड़ती है बाजुओं की ताकत। और ये देखिए केतन मात्रे के बाजुओं की ताकत। आशीष मेहरुल पहली मैच जो उन्होंने खेली उसमें लगभग 12 गेंदों में 50 रन दी थी। कुछ मुकाबले होते हैं जो भूल जाने पड़ते हैं, वो भूल के अब यहां से अच्छा काम करना होगा। लेकिन क्या स्ट्रोक खेला है केतन ने, वो कल भी अच्छा खेलता था, आज भी खेल रहा है और शायद आने वाले वक्त में भी अच्छा ही खेलेगा। फुल टॉस, परंतु ते टायमिंग नाही पाहायला मिळालं, योग्य दिशा नाही देऊ शकले। 1 रन तिकडे मिळेल। धनंजय येत आहेत तोपर्यंत 1 रन, दुसरीचा कॉल दिला होता, मागे जातील आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। ओव्हर नंबर पाहायला मिळाली, इकडे तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 40 झालेली आहे। मजा येते ज्या पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय, धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय, मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय। अशरफची एक अशी खेळी वादळी ज्यांनी मात्र सगळ्यांनी कौतुक केलं, कारण धावांचा पाठलाग करत असताना 76 धावा सोपी गोष्ट नाहीये, त्यांनी ती केलं। अकुटप्याचा बॉल यावेळी वेळेला पाहायला मिळाला, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय, चौकार। देखिए एक और शॉर्ट बॉल और एक और शॉर्ट बॉल पे थोड़ा सा बैकफुट पे जाके लॉफ्टेड स्क्वायर कट का बेहतरीन स्ट्रोक। गेंद की मेरिट पे खेलना किसे कहते हैं, प्रथमेश मात्रे वो अपने बल्ले से दिखाते हुए, अगर पैरों में गेंद करोगे तो फ्लिक के शॉट्स आएंगे, अगर बॉडी पे करोगे तो पुल के शॉट्स आएंगे, और अगर ऑफ स्टंप के बाहर ऐसी पटकी हुई गेंदबाजी करोगे तो इसी तरीके से स्क्वायर कट के लाजवाब फटके उनके बल्ले से आते हुए। बेहतरीन बैटिंग प्रथमेश या डावामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। आणखीन एक, आता बॅटच्या समोर केला आणि मग बॅट पाठवली, मात्र दिशा दिली स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने। आणखीन एक लांबवरचा फटका, षटकार।
और देखिए ना वो कॉन्फिडेंस उनके चेहरे पे। मैंने कहा था ना, पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर होगी तो स्क्वायर कट खेलेंगे, पैरों में होगी, सामने होगी तो फ्लिक के स्ट्रोक्स। और क्या किया ये फ्लिक, और गेंद को बस देखते रहे। वॉच द बॉल एंड प्ले द शॉट, ऐसा कहते हैं ना, उसी तरीके से गेंद को देखा और अपना स्ट्रोक खेला। बेहतरीन बल्लेबाजी। चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. हा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढे केला आणि मग दिशा दिली आहे 6 धावांसाठीची. प्रथमेश खूप चांगली कामगिरी करतायत. टीमची धावसंख्या 50 झालेली आहे. त्रिशा 11 टायगर टीम देखील आता लयमध्ये येऊ लागलेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 50 धावा. त्याचं कारण आहे 11 बॉलमध्ये 41 कधी केल्या कळलं सुद्धा नाही या प्रथमेश यांनी. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आतापर्यंत. आशिष यांच्या या षटकात 17 धावा आल्यात आतापर्यंत, परंतु कमबॅक करावं लागेल आशिष यांना सुद्धा. रबर बॉलची पावसाळी क्रीडा स्पर्धा पुढील 4 महिने जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आपल्याकडे पाऊस पडतो आणि पावसाळी क्रिकेट असतं. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, आताही सुंदर कव्हर पॉइंटला एवढ्या लांबवरचा फटका मारलेला आहे. वा वा वा, प्रथमेशचं कौतुक झालंच पाहिजे. षटकार. जी हाँ, क्यों नहीं, तारीफ योग्य ये शॉट. एक और बार, जैसी गेंद वैसा प्रहार. बहुत बढ़िया बैटिंग प्रथमेश मात्रे, दिल जीतते हुए यहां से. बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन. केवल 12 गेंदें खेली और 47 रन उन्होंने बनाए. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आले आहेत सुद्धा ते. आणखीन एक स्ट्रोक खेळला जरूर आहे. तो निघालाय मात्र सीमारेषच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. धनंजयची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि वा धनंजय वा, त्यांच्याही साठी टाळ्या होतील. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता तब्बल 19च्या सरासरीने 57 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि प्रथमेश 13 बॉलमध्ये 48 वर तर केतन 4 मध्ये 90. जी हाँ सर, क्या लगता है जिस तरीके से ये शुरुआत की है, क्या उसी तरीके से इस खेल का अंत हो पाएगा? वरुण पाटिल फाउंडेशन प्रेजेंट्स मॉनसून ब्लास्ट 2026, ये भी बेहतरीन टूर्नामेंट जिसकी पहली इनामी राशि होगी 3.5 लाख रुपए की, द्वितीय राशि होगी 2 लाख रुपए की, थर्ड और फोर्थ प्राइज होगा 50,000 रुपीज का. वाह, बढ़िया ये टूर्नामेंट जो खेला जाएगा छत्रपति शिवाजी महाराज कोनगांव इस ग्राउंड में. उसके बाद 70-70 प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल, ये भी एक बहुत बेहतरीन, बहुत बड़ी टूर्नामेंट. पहला प्राइज होगा, इनामी राशि होगी 4 लाख रुपए की और दूसरी राशि होगी रनर अप की 2 लाख रुपए की. जो टूर्नामेंट होगा 24 अगस्त से लेके 29 अगस्त के दिन. उसी के साथ मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट रबर टेस्ट चैंपियनशिप कमिंग सून, यानी कि सितंबर के महीने में वो टूर्नामेंट हमें देखने मिलेगा. यानी कि अब हमारा रबर बॉल टेस्ट क्रिकेट को भी प्रमोट कर रहा है. क्या लग रहा है सर, किस तरीके से अब हम आगे बढ़ रहे हैं इस रबर बॉल टूर्नामेंट में, टेनिस बॉल टूर्नामेंट में? क्या लगता है ये भविष्य कैसा होगा? प्रत्येक फॉर्मॅटमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण संघासाठी ग्रामीण धमाका बिग बॅश, व्यावसायिक संघांसाठी आपण खूप साऱ्या बिग बॅश पाहिलेल्या आहेत. परंतु या पावसाळ्याच्या 4 महिन्यात काय तर त्याच्यामध्ये आपल्या भेटीला ऑक्शन बेस्ड रबर बॉलची स्पर्धा आली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 12-12 ओव्हरच्या मॅचेस आलेल्या आहेत, म्हणजे जास्त ओव्हरच्या मॅचेस आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेस्ट मॅचसुद्धा येत आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण आणि व्यावसायिक अशा 32 संघांना संधी देणारी स्पर्धा येते. म्हणजे फक्त एका विशिष्ट गटासाठी स्पर्धा नाही आहेत, स्पर्धा सगळ्यांसाठी आहेत. म्हणजे आणि म्हणूनच एकंदरीत टॉप टू बॉटम या सगळ्या स्तरातील क्रिकेटसाठी जाण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्टचा आहे. आणि त्याच्यामुळे एवढे फॉर्मॅट, कारण जरी सुरुवातीला काही आपण बिग बॅश पाहिले असतील, विविध राज्यातील पाहिल्यात, परंतु स्थानिक संघांना तेवढंच प्राधान्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि ते देत असताना मात्र काही लिमिटेशन आहे. SN ट्रॉफी, हो, ही सुद्धा एक मोठी स्पर्धा. न्यू स्टार पटांगण इर्ती गोठवली गाव. SN ट्रॉफी संदीप नाईक प्रतिष्ठानची स्पर्धा. डे नाईट म्हणजे नाईट मॅच पावसाळ्यामध्ये. चला जाऊयात नवी मुंबईला गोठवली गावामध्ये, ज्यामध्ये ग्रामीण आणि व्यावसायिक. आणखीन एक अर्धशतक कसं साजरं करायचं तर असं साजरं करायचं. काय मारलाय, लाजबाब. वाह, बेहतरीन बैटिंग प्रथमेश मात्रे. लोग कहते हैं ना, लोग पूछेंगे कैसे किया, बस मुस्कुरा के कह देना हर दिन हारा हूं, बस इस एक दिन को जीतने के लिए. वाह प्रथमेश, व्हाट अ बैटिंग, बेहतरीन स्ट्रोक प्ले. आणि आता आणखी एक वेगळा फॉर्मॅट. पावसाळी क्रिकेट पूर्वी फेकी बॉलिंगने खेळलं जायचं आणि ते कसं खेळलं जायचं हे दाखवण्यासाठी 1 दिवसाची स्पर्धा. आणखी एक वेगळा फॉर्मॅट आपल्या भेटीला देखील येताना पाहायला मिळतोय. आणि एक काय बॅटिंग केली इकडे
जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले आणि त्यांनी माझ्या मते जवळपास 60-70% धावा तर या कव्हर पॉईंटला केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सौरभ गांगुली दादा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाहीये. एवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. बॉलिंगसाठी पाहायला मिळतं धनंजय भिंताडे. हो हो हो, गती परिवर्तन, बॉलला टर्न देखील पाहायला मिळालाय. ही धनंजय भिंताडे यांची भूमिका मागच्या मॅचमध्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती आणि याही मॅचमध्ये ती महत्त्वाची असणार आहे. कारण विकेट जरी एक आली असेल, पहिल्या बॉलला आली आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली आहे. धावसंख्या झाली आहे सध्या 63 धावा धाव फलकावर. धनंजय भिंताडे समोर जर पाहिलं तर प्रथमेश. ओ इकडे याचसाठी बोलवलं होतं धनंजय भिंताडे यांना. विकेट घ्यायची होती आणि धनंजयची भूमिका खूप महत्वाची राहिली. घेतली विकेट आणि जी पाहिजे होती तीच घेतली आहे. जी हाँ, बहुत बेहतरीन गेंदबाजी और अपने पास जो वेरिएशंस है उन वेरिएशंस को बैक करते हुए, लेकिन इस खिलाड़ी का खेल क्या बेहतरीन खेला प्रथमेश ने. आप अगर स्ट्राइक रेट देखोगे वो 300 के भी ऊपर है. दोस्तों अगर बैटिंग अच्छी लगी है तो प्रथमेश मात्रे के लिए एक बार जोरदार तालियां बजाइए. बेहतरीन बैटिंग, 16 गेंदों में 54 रन खेले हैं. बढ़िया, बहुत बेहतरीन, दिल जीतने लेने वाली ये पारी है. प्रथमेश माघारी परत आहेत, परंतु आपलं काम त्यांनी बरोबर केलंय. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त कामगिरी. धनंजयचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेरून खेचायला गेले परंतु त्याच्यात ते फसले. आपलं काम करून माघारी परत आहेत. 54 धावांची लाजबाब खेळी, ज्याच्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकार होते. वा प्रथमेश. आणि आता आणखीन एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू उरण तालुक्यातील एकहटगर गावचा. या अगोदर उरण तालुक्यातील फुंडे गावचा खेळाडू आपण पाहिला, तर पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचा खेळाडू बॉलिंगसाठी पाहायला मिळतो धनंजय, तर बॅटिंगसाठी अमित नाईक. धनंजय अगदी शेवटच्या क्षणी या स्पर्धेच्या मध्ये मात्र समाविष्ट झाला खरा, परंतु त्याने मला शेवटच्या क्षणी जरी समावेश केला असेल त्याने ते योग्य ठरवलं की मी काय या स्पर्धेमध्ये येण्यासाठी इच्छुक होतो. धनंजय समोर अमित नाईक आणि केतन म्हात्रे ही जोडी. ओव्हर नंबर 4, अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 21 बॉलचा खेळ झाला, 21 बॉल बाकी आहेत. 63 रन झालेत. अजून पाहूयात किती रन बनतील. केतन 4 बॉलमध्ये 9 खेळतात, तर अमित मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. गर्दी तर आजही आहे. अमित नाईक, पुण्याचे धनंजय भिंताडे. आज पुण्याचा आणखीन एक खेळाडू शुभम शेळके यांना देखील आज आपण इकडे पाहतोय. काल महेश नानगुडे यांनाही पाहिलं. हा बॉल थोडासा लांब आपटलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मान्सून सुपर सिरीज रोहित खरातला देखील आज आम्ही पाहतोय या स्पर्धेमध्ये. पुण्याचे खेळाडू दूरवरून खेळाडू येत आहेत आणि आलेही पाहिजे. ही क्रिकेट सगळ्यांसाठी आहे. हळूहळू मात्र जसजसे तुम्ही खेळाल, व्यावसायिक क्रिकेटमध्ये दिसाल, तसा तुमचा समावेश होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करावे लागेल. हो हो हो, धनंजय आणखीन एक चांगला बॉल इकडे टाकतायत. अमित नाईकला देखील माघारी पाठवताना पाहायला मिळत आहेत. वाह धनंजय वाह, क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए धनंजय फिलहाल अपने नाम की छाप छोड़ते हुए. इसी तरीके से उन्होंने बताया कि आखिर में मुझे शामिल किया था, टीम के ओनर ने मुझे विश्वास दिखाया, कैप्टन ने मुझे हमेशा मुश्किल ओवर दी और उन मुश्किलों पे खरा उतरते हुए बहुत बेहतरीन गेंदबाजी धनंजय की. देखिए प्रथमेश को आउट करने के लिए स्लोअर वन का इस्तेमाल किया, इस बार अमित को आउट करने के लिए तेज तर्रार अंदर आती हुई गेंद. बेहतरीन गेंदबाजी, क्या वेरिएशन और क्या बेहतरीन गेंदबाजी धनंजय करके दिखाते हुए अपने टीम के लिए. वा, बोटांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतायत. कटर्स खूप प्रभावी पद्धतीने वापरतायत. टप्पा चांगला ठेवतायत. परंतु या मान्सून सुपर सिरीज मध्ये दाखल झाल्यानंतर पहिले 5 बॉल 5 षटकार मारणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. चैतन्य पाटील, टाकीगाव उरण. आणि आता ही लढत महत्त्वाची असणार आहे. चैतन्यकडे भयानक बॅटिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला कटर्स हे मात्र अस्त्र आहे धनंजय भिंताडे यांचं. आणि आता अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी चौथी ओव्हर सुरू असताना 64 झालेले आहेत. केतन मैदानात आहे, विसरून चालणार नाही. चैतन्य त्यांच्या जोडीला आलेले आहेत. और देखिए सर, जिस चैतन्य पाटिल ने पहले ही मैच में 1 डाउन पोजीशन पे आके 5 बॉल में 5 षटकार लगाए थे, उन्हें थोड़ा सा नीचे रखा क्योंकि उन्हें अब इस मुकाबले में उस पारी को थोड़ा सा संभालने की आवश्यकता थी. और यही तो स्ट्रैटेजी होती है ना, जो आपको हर गेंद पे हर मैच में बदलनी पड़ती है. हा बॉल लांबून कट करण्याचा प्रयत्न. धनंजय धनंजय धनंजय
टप्पा लाजबाब, कटर्स लाजबाब आणि त्याच्यामुळे रिझल्ट सुद्धा लाजबाब. डॉट बॉल आणखी एक त्यांच्या माध्यमातून येतोय. या बॉलला थोडंसं कट तर केलं, बाउन्स देखील केलं आणि त्याच्यामुळे बॅट अगदी फिरली परंतु बॉलही फिरला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. सुरुवात चांगली नव्हती झाली. पहिल्या बॉलला षटकार मारला खरा, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी 4 बॉल डॉट टाकलेत, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेले आहेत. धनंजय यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत. धनंजय भिंताडे 3 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. 1 ओव्हर टाकली, 3 विकेट आणि फक्त 7 धावा दिल्या. षटकाराने सुरुवात झाली परंतु त्याने मनामध्ये निश्चय केला होता माझा शेवट चांगला होईल या ओव्हरचा आणि त्यांनी घेतल्या 3 विकेट. जी हाँ, धनंजय भिंताड़े को आप देख रहे हैं, मैन विद अ गोल्डन आर्म, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए. जिस ओवर में पहली गेंद पे 6 आया उस ओवर में केवल 7 रन और 3 विकेट के साथ इसी तरीके से दिशा 11 टाइगर टीम और उनके अब यहां 3 विकेट लेते हुए. अब यहां से इस खेल को थोड़ा सा संभालने की आवश्यकता होगी. केतन मात्रे, इस खिलाड़ी के ऊपर अब सारा दारोमदार होगा, इनके कंधों पर और इनके मजबूत कंधों पर, जिन्होंने शुरुआत की थी वाकलन से, अब वहां से ग्रामीण क्रिकेट से. मुझे अब भी याद है जब कहा गया था लगभग 1 से 1.5 साल सर वो एज अ 12th मैन बैठे थे और उसके बाद जब उन्होंने खेलना शुरू किया तो पूरा महाराष्ट्र, पूरा इंडिया अपने नाम किया. अब यहां से ऐसा ही खेल उन्हें करके दिखाना होगा. हो यस, मुंबईत ए डिव्हिजनचं लेदर बॉल क्रिकेट सुद्धा मात्र सिंध या बलाढ्य टीम क्लबकडून खेळलेला आहे. धनंजय त्याचाही इकडे फायदा होताना पाहायला मिळतोय. वा धनंजय, चांगली कामगिरी केली, 3 विकेट महत्त्वपूर्ण आणि यासाठी धनंजय मात्र किती आतुर होते या स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला आता कळतंय. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि अजूनही 3 ओव्हर येणं बाकी आहे, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत शुभम शेळके, पुण्याचेच खेळाडू आहेत आणि जोडीला केतन म्हात्रे आहेत. 3 ओव्हर क्या देखील खूप महत्वपूर्ण असणार आहेत. जी हाँ सर, और जिस तरीके से वाह, काय मारलाय, जबरदस्त. केतन म्हात्रे ब्रँडेड फटका, बॉल सीमा रेषा पार. जी हाँ, बहुत बढ़िया स्ट्रोक. फिर एक बार कलाइयों का इस्तेमाल करते हुए बेहतरीन स्ट्रोक और जिस तरीके से इस गेंद को लॉफ्ट किया ना, उछाला इस गेंद को, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, लॉफ्टेड और वो भी बेहतरीन स्क्वायर कट का नजराना. बढ़िया स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर मोठा फटका इकडे खेळलाय केतन. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, परंतु त्यालाही सीमारेषा दाखवली केतनने. केतन सांगतायत आता माझी वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार. जी हाँ, जिस तरीके से मौसम बदलता हुआ, जिस तरीके से यहाँ पे खेल भी बदलना होगा केतन को. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर की, वो बढ़िया लॉफ्टेड स्क्वायर कट, इस बार पैरों पे गेंद और वो अलोंग द ग्राउंड कारपेट के साथ ही गेंद को सीधा स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. एक और बेहतरीन स्ट्रोक. केतन आत्तापर्यंत केतन थोडेसे शांत होते, म्हणजे त्यांच्या बरोबरचे सहकारी ते खूप चांगली कामगिरी करत होते, त्यावेळेला ते शांत होते आणि आता त्यांना माहिती आहे की मला कधी हात खोलायचेत. षटकारानंतर मारलेला चौकार धावसंख्येला 74 वर घेऊन गेलेला आहे इम्रोज. हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न, लांब आपटला, व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. या पावसाळी क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे आणि ते आपण घेतोय.
हळूहळू जर पाहिलं तर डोंगर किंवा आजूबाजूचा सगळा परिसर हिरवागार होईल. ज्या वेळेला पावसाची आतुरता चाहूल आपल्याला लागते, यावर्षी थोडंसं उशिरा आला आहे आणि आल्यानंतर म्हणावा तसा प्रभावी पडलेला नाही आहे, पण अपेक्षा करूया तो मोठा पडेल आणि आपला बळीराजा सुकावेल. हा आणखीन एक बिग हिट काही वेळेला आवाक्यात केला आणि अशा प्रकारे जर का त्यांच्या रेंजमध्ये आला मग या बॉलला खूप लांब पाठवतात, तेच केलंय. जी हाँ, और गेंद को जैसे ही उन्होंने देखा ना, उनकी आंखें भी वो बड़ी हो गई. उन्होंने कहा ये आई मेरे रेंज में, और केतन मात्रे के रेंज में अगर आप गेंदबाजी करोगे तो वो नहीं बख्शेंगे. वो इसी तरीके से गेंद को सीमा रेखा के बाहर हर गेंद डिपॉजिट करने की क्षमता रखते हैं. काय मारलाय फटका, जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. एकदा का आवाक्यात आला अंदाज घेतात आणि मग बॉल फेकून देतात, बॉलला गुलाम बनवतात. तेच करण्याचं काम केतन सध्याच्या घडीला करत आहेत. थोडीशी चर्चा अजित मोहिते इम्रोज यांच्याबरोबर करतायत. मागील षटकात जर पाहिलं तर त्यांच्याकडून चांगली कामगिरी राहिली होती, परंतु आता या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर धावाही आलेल्या आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, वेगवान फटका समोरच्या दिशेने येतोय. रोहित अडवण्याचा प्रयत्न, ओ परंतु काही बॉल सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत. केतनच्या बॅटमधून आणखीन एक ताकदवर फटका, 4. जी हाँ, जिस बात की हम चर्चा कर रहे थे, ये नजाकत भी दिखाते हैं, ये ताकत भी दिखाते हैं. इस बार ताकत दिखाते हुए ये बल्ले से गेंद नहीं निकली है, ऐसे लगा ना कि ये बंदूक से सीधा गोली निकली है. तेजी के साथ एक और चौका. आणखीन एक बिग हिट, हाही लांबून खेचून मारलाय परंतु लांब मारलाय. केतन म्हात्रे, वाह वाह वाह, सिक्सर. जी हाँ, इस गेंद को भी बढ़िया टाइमिंग के साथ सीधा डिपॉजिट करते हुए लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. क्या बैटिंग, लाजवाब, दिल को दहला देने वाली बैटिंग इस खिलाड़ी ने हमेशा की, और ये खिलाड़ी आज भी इस टीम को अपने मजबूत कंधों पे आगे ले जा रहा है. बेहतरीन बैटिंग, खूप चांगले बॅटिंग करत आहेत केतन. सध्या कधी गिअर चेंज करायचा त्यांना बरोबर माहिती आहे आणि तेच होते. 91 धावा झाल्या सुद्धा. अखूट टप्प्याचा बॉल, त्याचा घेतला समाचार, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. ये तो गलत गेंद है ना, इस तरीके से पटकी हुई शरीर पे आने वाली गेंद. बैटिंग टीम, जी हाँ, बैटर ने चैलेंज किया डिसीजन को. उन्हें लगता है कि ये 1 बाउंस हो सकती है, सेकेंड फॉर द ओवर हो सकता है, इसलिए उन्होंने चैलेंज किया है. और हम जाते हैं तीसरे अंपायर की ओर. बढ़िया बैटिंग करते हुए फिलहाल एक बैटर, जब उनको जरूरत थी तब एंकर रोल खेला. जब पता है कि प्रथमेश मात्रे बेहतरीन बैटिंग कर रहे हैं, मुझे एग्रेसिव होने की आवश्यकता नहीं है, एक और से अच्छा स्ट्राइक रोटेट करना होगा, तब स्ट्राइक बेहतरीन रोटेट की. और जब आवश्यकता थी टीम के लिए कि अब बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे, तो ये दिखाई अपनी ताकत. 97 ऑन द बोर्ड. और अगर ये गेंद योग्य बॉल होता आणि जवेत आपण मॅचच्या दिशेने ज्या पद्धतीने मागील ओव्हर बरीचशी महागडी राहिली. मागील ओव्हरमध्ये तब्बल 33 रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 97 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मणी सर, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. जी हाँ सर, 12 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ, और अब दोनों ओर से अटैक किया जाएगा. लेकिन क्या वो अटैक करने देंगे? बॉलिंग ट्रैक पे फिर एक मर्तबा धनंजय यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. मनीष सर, काल 141 धावा ही हायएस्ट धावसंख्या होती. आज त्याच्याही पुढे जाणार काय ही टीम की रोखलं जाणार ते पाहावं लागेल. धनंजय भिंताडे पुन्हा एकदा बॉलिंगला येत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, शुभम शेळके. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावर या खेळाडूने चांगलं नाव कमावलंय. बऱ्याचशा स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि आता शुभम यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय, कारण जेवढे चांगले बॉलर आहेत तेवढे चांगले बॅटर सुद्धा आहेत आणि शुभम बॅटिंगला आलेले आहेत. आपल्या टीमसाठी महत्त्वाचे क्षण देखील आहेत. पहिलाच बॉल वेगात टाकलाय धनंजय, रन घेण्याचा प्रयत्न, केतनचा कॉल आणि एक धाव तर घेतली आहे, दुसरीचाही कॉल दिलाय आणि याला म्हणतात धावांची भूक. केतन आणि इकडे बायच्या स्वरूपात आलेले या 2 धावा पाहायला मिळाल्या. पहा, स्वतःच्या नाही, ते स्ट्राईक सुद्धा घेऊ शकले असते. ते विचार काय केला, माझ्या टीमची आणखी 1 रन वाढेल, चला नॉन स्ट्राईकला गेलो तरी हरकत नाहीये. 2 रन घेतल्या केतन यांनी.
ये होता है ना सर सेल्फलेस प्लेयर, वो खुद के बारे में नहीं सोचता, वो खुद से पहले टीम को आगे रखता है। सभी को लगा कि ये बिंदी गेंद हो सकती थी स्ट्राइक रोटेट करने के लिए, की तरफ स्ट्राइक लेने के लिए ये मॉल लिया, लेकिन नहीं, इन्होंने 2 रन यहां पे मुकम्मल करे। बढ़िया सोच। धनंजय फटका चांगला खेळलाय, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, शुभम शेळके यांच्या बॅटमधून येतोय चौकार। पुणे वर्सेस पुणे अशी ही लढत पाहायला मिळते। जी हाँ, अच्छा कॉन्टेस्ट होगा, दोनों पुणे से बिलोंग करते हैं, यानी कि दोनों को एक दूसरे की काबिलियत पता है, वीक पॉइंट्स पता है, उनके स्ट्रॉन्ग पॉइंट्स भी पता है, तो उसी तरीके से ये बैटल अच्छा होगा। लेकिन फिलहाल ये बैटर जीतते हुए, बैटर अच्छी बैटिंग करते हुए एक और चौका। आपल्या बॅटिंगच्या जोरावर या शुभम शेळके यांनी सुद्धा खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात शुभम शेळके या नावाची चर्चा आहे। आयकॉन म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनाही मागणी आहे। तर धनंजय भिंताडे काय करू शकतात, आज मात्र या ठिकाणी त्यांच्या बॉलिंगच्या जोरावर दाखवले आणि तेवढे चांगले बॅटर सुद्धा आहेत। उडवलाय, फटका खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला, काही फरक पडत नाही। शेळके मारतायत षटकार। हवा के साथ घटा के संग संग, बढ़िया, इसे तो कहते हैं टाइमिंग स्ट्रोक। क्या टाइम किया है गेंद को, बढ़िया टाइमिंग। और शुभम ने बताया कि मुझे पता है ओव्हर स्टेपसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि तो बॅटर्सनी घेतलेला कॉल आहे, म्हणजेच काय तर रिव्ह्यू आहे। चला, योग्य बॉल कळवला जातोय। अगदी शुभम यांच्या बॅटमधून आलेले काही चांगले फटके पाहायला मिळत आहेत। वा, का योग्य बॉल आहे ते सुद्धा इकडे दाखवलं जात आहे। आणि धनंजय एक चौकार आला, एक षटकार आला आणि शुभम यांची बॅट बोलायला लागलेली आहे। या खेळाडूकडे सुद्धा प्रचंड प्रतिभा आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करत आहेत। शुभम समोर धनंजय भिंताडे, यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला थर्ड मॅनला पाठवलंय शुभम शेळके। अगदी जर आले इकडे 6व्या ओव्हरमध्ये काही फरक पडत नाही, त्यांचं काम त्यांनी सुरू केलंय। रन रन रन, ये कॉन्फिडेंस का खेल है और बेहतरीन कॉन्फिडेंस फिलहाल इनके पास आता हुआ। अगर केतन वो स्ट्राइक नहीं उन्हें देते तो शायद उनका कॉन्फिडेंस गिर जाता, लेकिन केतन ने उन्हें स्ट्राइक दी, उन्हें बताया कि तुझमें भी काबिलियत है और उन्होंने वो काबिलियत बताई अपने सिद्ध करके। बेहतरीन बैटिंग फिलहाल शुभम शेळके। आता शुभमच्या या ओव्हरमधील रनचं श्रेय बऱ्यापैकी केतनला जात आहे, ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे। शुभम शेळके 14 वर पोहोचलेले आहेत, केतन सुद्धा 41 वर बॅटिंग करतायत। अर्धशतकाच्या दिशेने त्यांचीही वाटचाल आहे। आणखीन एक शुभम शेळके, का दिली होती स्ट्राइक, कारण करतो हा एअर स्ट्राइक, सिक्सर शुभम शेळके यांचा। ये लगाया बड़ा शौक, ये आया पाले में गेंद और इसी को तो कहते हैं शुभम का धड़ाका। क्या बेहतरीन टाइमिंग, और उस टाइमिंग के साथ ही गेंद को सीधा लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से एक और बेहतरीन सिक्स के साथ स्कोरबोर्ड में भी तब्दीली होती हुई। वाह, आज रांजणगाव मध्ये सगळे खुश असतील। आपल्या गावचा मुलगा भिवंडीमध्ये कामगिरी करतोय। 5 बॉलमध्ये 20 वर शुभम शेळके। तुमचा परफॉर्मन्स तुमची चर्चा करायला लावतो। सध्या शुभमची चर्चा आहे कारण त्यांचा परफॉर्मन्स आहे। धनंजय, हो हो हो, हा बॉल चांगल्या पद्धतीने बळवलाय। धनंजय थोडेसे नाराज आहेत आणि इकडे काय झालंय, केतनने पुण्याच्या विरुद्ध पुण्याचं अस्त्र बाहेर काढलं आणि त्याचा फायदा इकडे झालाय। 6 ओव्हरमध्ये 119 झालेत। जी हाँ, 6 ओवर का खेल हो चुका है और उसी तरीके से रन बने स्कोरबोर्ड पे 119, यानी कि अब आपका जो हाईएस्ट टोटल है ना वो भी शायद टूट सकता है। आजच्या दिवसात आपण पाहू शकता नागेश वाडेकर पहिल्या नंबरवर 86 रन, अशरफ 86, वा संयुक्तरित्या आहेत। प्रथमेश मात्रे 67, केतन मात्रे 67 आणि अक्षय पवार 65। विकेटच्या बाबतीत धनंजय पहिल्या नंबरवर 4 विकेट, 4 विकेट करण, 4 विकेट सूर्यामणी रत्नम, रत्नदीप 2 आणि ओम पांडे 2। आज रन बनवले आतापर्यंत 756, ओव्हर झाल्या 47.4, विकेट आलेल्या आहेत त्या 30 आणि 4 मारले गेलेत ते 32, तर 6 मारले गेलेत 88। म्हणजे 100च्या वर जाऊ शकतील, कारण यानंतर सुद्धा मॅच आहे। आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी साहिल सावंत
टेनिस क्रिकेटचा फायटर म्हणून देखील याला आपण पाहू. असामान्य खेळाडू, आपल्या जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा नव्याने उभा राहिलेला खेळाडू. परंतु मागील 2 वर्ष पावसाळ्यामध्ये साहिल सावंतचा खेळ लाजबाब राहिलाय. आणि समोर जर पाहिलं तर केतन यांना आपण पाहतोय, शुभम शेळके यांना आपण पाहतोय. 119 झालेले आहेत, शेवटची ओव्हर आहे आणि साहिल सावंत बॉलिंगला. विक्रोळीच्या टागोरनगरला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल नाही थांबत आहे. 1 रन तिकडे मिळेल. दुसरी साडीचा कॉल दिलाय अतिशय वेगवान आणि आता मात्र इकडे विकेट आली आहे. परंतु शुभमने त्याचं काम केलंय. 6 बॉलमध्ये 20 धावांची खेळी करून रनआउटच्या स्वरूपात माघारी शुभम शेळके. जी हाँ, अच्छी बैटिंग करते हुए अब यहां से उन्हें विकेट अपनी सेक्रीफाइस करनी होगी. अच्छा कॉल केतन का. पहला रन तेजी के साथ लेना होता है, पहला रन तेजी के साथ लिया, कोई फंबल नहीं, कोई मिस्टेक नहीं फील्डिंग में. लॉन्ग ऑन पे बेहतरीन फील्डिंग और उसी के साथ उतना ही बढ़िया थ्रो और केतन को स्ट्राइक मिलेगी. अब यहां से 2 से 3 चीजों की चर्चा हम चंद्रकांत सर कर सकते हैं ना. क्या केतन अपना अर्धशतक लगा पाएंगे? क्या यहां पे टीम 140 के पार जा पाएगी? इन सारे सवालों का जवाब आने वाली 5 गेंदों में हमें मिलेगा. विश्वनाथ जाधव चाललेत मैदानाच्या आतमध्ये केतन यांना साथ देण्यासाठी. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर अगदी 12 लाखाच्या दिशेनेची वाटचाल. 12,000 प्रेक्षक आमच्या बरोबर सध्या जोडलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. फुल टॉस आणि या फुल टॉसला दिशा दिली आहे. सीमारेषा पार येतोय षटकार. बढ़िया बेहतरीन 48 रन बन चुके हैं उनके बल्ले से और अब केवल अर्धशतक के लिए 2 रन कम है. लेकिन क्या वो सिंगल डबल के लिए जाएंगे? मैं कहता हूं बिल्कुल नहीं जाएंगे. पहले टीम और बाद में सेल्फ, ऐसा ये क्रिकेटर है. देखते हैं क्या ये अर्धशतक पूरा हो पाएगा. केतन मात्रे सुरुवातीला शांत, परंतु नंतर एक वादळी खेळी. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला तर भीमर सुद्धा आहे. नो बॉल आहे. केतनचं अर्धशतक. आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये होत आहे आणि ते करतायत वाकळणचे वाघ म्हणजेच केतन मात्रे. ये खिलाड़ी कल भी एक स्टार था, ये खिलाड़ी आज भी एक स्टार है और ये खिलाड़ी आने वाले कई दशकों तक याद रखा जाएगा. उसका नाम केतन मात्रे है. याद रखिए 13 गेंदों में रन बनाए 54, 54 रन बनाए बेहतरीन. और अब आने वाली गेंद होगी फ्री हिट. हो बॉल थोडासा लांब होता, टायमिंग नाही झालाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय आणि दुसरी घेत असताना रनआउटच्या स्वरूपातील विकेट देखील त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. विश्वनाथ माघारी, परंतु केतन यांचं अर्धशतक झालंय. मनीषजी ये सर अटकलें हम लगा रहे थे कि अर्धशतक होगा, हाफ सेंचुरी होगी या नहीं. हाफ सेंचुरी तो हो चुकी है. अब हमारी निगाहें होंगी 140 पे. क्या 140 तुषार 11 टाइगर टीम पूरा कर पाएगी? साहिल सावंत फिलहाल उन्हें भी 1 या 2 अच्छी गेंद डाल के इस गेंदबाज को, इस बैटर को रोकना जरूरी है. और ये सेलिब्रेशन देखिए, हाफ सेंचुरी का यह सेलिब्रेशन. समोर खेळला जातोय. फटका समोर मारलाय आणि हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. केतन केतन केतन. बरेच जण त्यांना आवडीने बादशाह देखील म्हणतात आणि बादशाहच्या बॅटमधून आलेला हा षटकार. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येतात तिकडे, त्यांनी पकडलेली आहे कॅच. साहिलने घेतले विकेट. टीमची धावसंख्या झालेली आहे 140. काल 141 हायएस्ट आहे. त्याच्या पुढे ही टीम जाणार का? त्विषा 11 टायगर खडबडून जागी झाली आहे टीम. 61 धावांची एक बहुमूल्य खेळी करून माघारी परत आहेत केतन मात्रे. जी हाँ, वो सितारा था, वो सितारा चमक रहा था और वो आज भी चमक रहा है, वो कल भी चमकेगा. बेहतरीन बैटिंग केतन मात्रे अपने नाम की छाप छोड़ते हुए इस टूर्नामेंट में भी बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बैटिंग. इसी को तो कहते हैं एक सितारे को चमकते हुए. रन बने स्कोरबोर्ड पे 140. आखिरी गेंद अब बची हुई इस इनिंग की आखिरी गेंद. देखते हैं क्या टारगेट सेट होगा. 140 झालेले आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरण आहे ना? किरण आहे का? किरण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल या षटकात रन आल्या, परंतु केतन यांची विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले. एक चांगले खेळाडू आहेत. सावतगावचे गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहेत. आता फलंदाजीसाठी उच्चांक त्विषा 11 टायगर, तेजस पाटील आणि कंपनी. समोर खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाते. विकेट घेतली आहे साहिलने. आणखीन एक
140 झालेत आणि विजयासाठी पाहिजेत 141. ही धावसंख्या काही कमी नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि ही मान्सून सुपर सिरीज आहे, काही होऊ शकतं. जी हाँ, सब कुछ मुमकिन है, यहाँ कुछ भी नामुमकिन नहीं है. हम सब अटकलें लगा रहे थे क्या ये 141 के पार जा पाएंगे, लेकिन जी नहीं. बैक टू बैक यहाँ पे विकेट्स मिलते हुए और अच्छा कमबैक किया साहिल सावंत ने भी. बढ़िया गेंदबाजी. इसी के साथ पहले सत्र का होता है अंत और रन बने 140. जीतने के लिए आवश्यक होंगे 141, 141 रन. 141 करायचे आहेत. केतन मात्रे 61-16 चेंडूमध्ये केलेल्या ही लाजबाब खेळी. ओमकार केनी लवकर बाद झाले पहिल्या बॉलवर. प्रथमेश मात्रे मात्र 16 चेंडूमध्ये 54. त्यांनी खूप चांगला खेळ केला. अमित लवकर बाद झाले शून्यावर. चैतन्य शून्यावर बाद झालेत. म्हणजे शून्यावर बाद होणाऱ्यांची संख्या पाहणा किती आहे. त्याच्यानंतर शुभम शेळके यांनी केलेल्या 20, म्हणजे 3 फलंदाज असे ज्यांनी मात्र रन केल्या, बाकी सगळे शून्यावर बाद झालेले आहेत. हाही एक विक्रम इकडे पाहायला मिळतोय, परंतु धावसंख्या महत्वाची आणि ती मात्र खूप मोठी झाली आहे. 20च्या सरासरीने धावसंख्या बनवली आहे. 140 झालेत, 141 करायचे. बॉलिंग इम्रोज खान 2 ओव्हरमध्ये 47, 1 विकेट त्यांनी घेतली. त्याचबरोबरने सुमित आवटे 1 षटक टाकले, 19 धावा. आशिष मेहरुल 1 षटक 24 धावा. धनंजय बिनताडे 2 ओव्हर 27, दुसरी ओव्हर महागडी ठरली होती, परंतु 3 विकेट त्यांनी घेतल्या. आणि साहिल सावंत 1 ओव्हर 21 रन 2 विकेट. आणि त्याच्यामुळे 140 झाल्यात. 141 कशा होणार आपल्या शब्दांमध्ये सांगण्यासाठी आवाजाने सामना मात्र या ठिकाणी अंपायरला आपल्या आवाजाचे या सामन्याला मात्र एक वेगळा रंग देण्यासाठी मणिजी बागले सर आणि कुणाल दाते सर यांना आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकला या पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण कुणालजी दाते सरांनाही ऐकणार आहोत. माझ्या समवेत 141, 141 धावेंचा उच्चांक जो गाठलाय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता इथे मात्र ही लढाई होईल. वी लायन ओडिसा टीमची लाईनअप भरपूर मोठी आहे. अगदी शेवटपर्यंत षटकार मारण्याची कुवत ठेवणारे बॅटर्स आहेत. मजा येईल बॅटल पाहायला.
मॅचला सुरुवात होणार आहे. 141 धावेचं लक्ष आहे. मजा येणार आहे मॅचला. अगदी जेव्हा जेव्हा जास्ती धावा बनतात, हाय व्होल्टेज मॅचेस होतात, षटकार चौकार ते अतिरिक्त तुम्हाला पाहायला मिळतात. आणि अशा मॅचेस मध्ये प्रेक्षकांची एक किमया असते, त्यांना एक मजा असते. कारण जेवढे षटकार लागतील, जेवढे चौकार लागतील, तेवढी मजा मॅचला येणार आहे. 141 करायचे, 140 झालेत. मजा येणार आहे. आणि पहिली बॅटल तीही पाहण्यासाठी यस इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात येतोय फिल्डिंग टीम कडून. भूषण आल्यात ॲज अ इम्पॅक्ट आणि ओमी होतील सब आउट. पण मात्र ही जी पहिलीच कॉन्टेस्ट आहे, ही जी पहिलीच बॅटल आहे, ही जी पहिलीच रायव्हलरी आहे, ही पाहण्यासारखी असेल. प्रत्येक जण जणू काय डोळ्यात तेल ओतून आता ही मॅच पाहण्यासाठी आला. एका दिशेला असेल प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, समोर असेल मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. मजा येईल या मॅचला. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, बॉलला स्लाइस केलाय. खेळाडू आहे डी बॅकवर्ड पॉइंट वरती, चांगली फिल्डिंग आणि सिंगलच मिळणार आहे. सिंगल डबल ही तेवढंच प्राधान्य देणारी क्रिकेटच्या खेळामध्ये खूप मोठी संकल्पना आहे. की आपण नेहमी हे म्हणत असतो ना की प्रत्येक बॉलवरती तो षटकार चौकार मारणं अशक्य आहे, पण मात्र सिंगल डबल त्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करूनच बॅटिंग करावी लागेल. श्रेयस आहेत. आणि हा शॉर्ट बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. कव्हरवरती खेळाडू आहेत, दूरवरून येतात, अंतर कापतायत, पण त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल आहे. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर? अगदी जवळ आलाय, प्रयत्न खूप चांगले आहेत, बॉल ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. ही कमिटमेंट आहे, ही क्रिकेटवरती केलेली तुमची कमिटमेंट आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून देणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. बघा, काही इजा दुखापत झाली असेल तर आपण थोडासा विलंब घेऊया, थोडं पाणी घेऊयात, हरकत नाहीये. आणि जर खेळाडू ओके असेल, ही ती कमिटमेंट, हे ते एफर्ट्स ज्याची आपण चर्चा करत होतो. अगदी त्यांनाही माहिती आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला तर नेटला आपण अदळू, पण अदळले आणि बॉल ठेवला मैदानाच्या आतमध्ये. पण 3 धावाही कंप्लीट करण्यात आल्यात. पुढचा बॉल वेगाने टाकलाय, वेगेचं उत्तर, व्हाट अ स्ट्रोक फरदीन काझी. काय स्ट्रोक केलाय, लॉफ केलाय बॉलला आणि सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून षटकार. पटकी हुई गेंद थी और इस बार थोड़ी सी विड्थ मिली थी आउटसाइड द ऑफ स्टंप, दोनों पैर हवा में, और इस बार उछाल कर इस गेंद को भेज दिया पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. पिछले मुकाबले में वहां पर ही एक बल्लेबाज आउट हुए थे, पॉइंट पर कैच को अंजाम दिया गया था. लेकिन इस मुकाबले में वहां पर जो गलती हुई थी वहां पर वो सीख मिलकर उसके बाद ये बल्लेबाजी चलती हुई फरदीन काजी के बल्ले से ये 6 रन. तो यहां पर मुझे ऐसे अब यहां पर प्रतीत हो रहा है कि ये बल्लेबाज आखिरी गेंद तक यहां पर लड़ेगा. ये लड़ाई हालांकि बहुत बड़ी है, 141 रनों की एक सबसे बड़ी चुनौती वी लायंस ओडिशा के सामने, लेकिन पहले 3 गेंदों पर 10 रन बना चुके हैं फरदीन काजी एंड श्रेयस कदम. अगदी बरोबर म्हटला, शेवटपर्यंत ती लढाई करणं ते गरजेचं आहे ना. तुम्ही खेळाडू नाही तर तुम्ही एका लढवण्यासारखे असतात जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, आणि फरदीन त्याहून कमी नाहीये. विवेक शेलारही तेवढाच दर्जाचा खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, मिश्रा स्ट्रोक, बॉल हवेत, इन दी एअर, खेळाडू येतोय, प्रयत्न केला पण त्याच्या बघाच्या बाहेर. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा ही पूर्ण झाल्यात. बॅकअप करावं लागेल, केलाय, 2 धावा मिळतील. बढ़िया बैकअप इस बार विश्वनाथ यादव द्वारा. हालांकि 2 रन यहां पर खाते में जुड़ते हुए थोड़ी सी जान हलक में यहां पर नजर आई. डीप कवर्स पर खिलाड़ी काफी तेजी से गेंद पर उन्होंने दौड़ लगाई थी, लेकिन उनके पहुंच के बाहर ये गेंद थोड़ा सा आगे टिप्पा खाती हुई, फिर वो बैकअप मिला और वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काजी और श्रेयस कदम ने. रन संख्या अब तक 12 रन 12 विदाउट लॉस.
यावेळेस मात्र फरदीन काझीचा स्पेशल आहे. हा बॉल स्क्वेअर लेग सीमेच्या डोक्यावरून मारलाय षटकार. विवेक शेलार की ये गेंद, इस गेंद पर उछाल भरा ये स्ट्रोक था बल्लेबाज फरदीन काजी. हल्के से शफल हुए, इस बार निगाहें थोड़ी सी झुकाते हुए गेंद को बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग इस बार खींच के फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए हमला इस बार बल्ले से करते हुए फरदीन काजी. पुढचा बॉल मात्र त्यानंतर खूप लाऊड अपील आणि या बॉलवरती विकेटचं पतन. हो लगेच कमबॅक केलाय आणि ही ओळख आहे, हा प्रिन्स आहे, हा भिवंडीचा प्रिन्स आहे. आणि त्याने पुढच्याच बॉलवरती वंडर बॉयला वंडरफुल रस्ता दाखवलाय. तो डगआउटचा असेल. थोड़े से नाराज नजर आए इस डिसीजन से. हालांकि बल्ला दिखाते हुए इस बार डगआउट की राह पर जाते नजर आए फरदीन काजी. बड़ी सफलता विवेक शेलार के लिए. फुलर लेन की गेंद थी और ये यॉर्कर का प्रयास, अपील स्ट्रांग यहां पर थी और उसके बाद इस अपील पर अंपायर का इशारा, उंगली खड़ी, बल्लेबाज आउट. फरदीन काजी बैक टू द पेविलियन. एक बड़ी सफलता पहले ओवर में विवेक शेलार के लिए. बड़ा झटका टीम व्ही लायन्स ओडिशा को. अगदी बरोबर म्हटलात, खूप मोठा झटका हा लागलाय. कारण फरदीचा खेळ चांगला आहे आणि तो चांगला खेळ आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. तो करूनही तेवढा चांगला दाखवत होता. असं म्हणतो ना आपण क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचबरोबर 11 लाख आणि 48,000 सबस्क्रायबर्स झालेत. आणि जे प्रेक्षक आता बघतायत ना त्यांनाही नक्कीच ही विनंती असेल, जर तुम्हाला क्रिकेटचा खेळ आवडत असेल, मग सध्या तरी क्रिकेट ना हे 12ही महिने झालाय आणि त्यातील जर तुम्हाला सगळ्यात दर्जेदार स्पर्धा पाहायच्या असतील तर मात्र तुम्ही आमच्या 7070 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तो दाबायला विसरू नका. कारण मग तुम्हाला तो नोटिफिकेशन येईल आणि कुठेही स्पर्धा सुरू आहे, मग ती मात्र महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, टेनिस बॉल, रबर बॉल, ती तुम्हाला पाहायची प्रथम संधी मिळणार आहे. नक्की सबस्क्राईब करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, ज्यामध्ये जसं काही सगळं इव्हेंटफुल झालाय. 18 धावा, 1 विकेट. किरण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आणि तोही मिस टायमिंग. बॉल उडवलाय हवेमध्ये, खेळाडू येतोय बॉलच्या खाली, काव कॉर्नर वरून, चूक होणार नाहीये. आणखी 1 विकेट. श्रेयस कदम मोठा मासा जाळ्यात अडकवलाय. आणखी 1 विकेट. 1 मोर आउट. पूरी तरह से दबाव में अब पारी व्ही लायन्स ओडिशा के. दोनों ओपनर्स प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी डगआउट में आपको नजर आएगी. ऑन साइड पर खेलने का प्रयास, मिस टाइम कर बैठे बल्लेबाज श्रेयस कदम. 2 गेंदों में 3 रन बनाकर अब डगआउट की राह पर. दूसरा झटका लगता हुआ टीम व्ही लायन्स ओडिशा को. लेफ्ट आर्म राउंड विकेट से एंगल के तहत इस गेंद को किया था. आउटसाइड द ऑफ स्टंप ये गेंद थी, उस पर खींचकर मारने का प्रयास था, लेकिन बल्ले के ऊपर लगी गेंद मिड विकेट पर खड़ी रही. और इस बार एक आसान सा मौका वहां पर खिलाड़ी के लिए और बल्लेबाज आउट श्रेयस कदम. अच्छा कैच, बेहतरीन कैच यहां पे अमित नाईक ने पकडा. खूप चांगली कॅच. अगदी हवेमध्ये जेव्हा टीचा बॉल खूप वर जातो त्यानंतर तो बॉल भरपूर वेळ हवेत आणि तो डिव्हिएट होत असतो, हलत असतो, त्यावेळेस बॉलचा अंदाज घेणं, बॉलच्या खाली येणं. गुड कॅच. किरणनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा बॉल होता. स्लाइस करायचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते आणि फक्त सिंगलच मिळणार आहे. या एकेका धावाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. अगदी 141 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. पण पहिल्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट्स गेल्यात आणि त्यामुळे थोडासा का असे ना टीम आता बॅकफुटला पाहायला मिळते. व्ही लायन्स ओडिशा कमबॅक करावा लागेल. इकडनं तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. संयमाचा खेळ करणं आणि त्याचबरोबर ती आक्रमकता असणंही तेवढंच गरजेचं आहे. अनुशासन, एकाग्रता हे स्तंभ आहेत बॅटिंगचे आणि त्या स्तंभांवरती चांगलं काम करावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. याही वेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. वा किरण पाटील काय बॉलिंग करतात. अब आपको मुसीबत में नजर आएगी टीम व्ही लायन्स ओडिशा. हालांकि 2 प्रारंभिक बल्लेबाज डगआउट में यहां पर आराम फरमाते नजर आए. बल्लेबाज फरदीन काजी, उसके बाद एक बड़ी सफलता इस ओवर की पहली गेंद पर
श्रेष्ठ कदम और अब थॉमस डायस के बल्ले से इस बार ये बढ़िया स्ट्रोक, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। कमबॅकची आवश्यकता होती आणि आता मात्र थॉमस डायसला खेळावं लागेल. या नावाची चर्चा अनेक वर्षांपासून टेनिस बॉल विश्वामध्ये राहिली. आता मात्र या खेळाडूला देखील तो चांगला खेळ सातत्याने करावा लागणार आहे. संघ मालकाने विश्वास ठेवलाय, कर्णधाराने विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाचं पात्र होणं देखील आता गरजेचं आहे. थॉमस डायस, क्षमता आहे या खेळाडूकडे, गुणवत्ता आहे, कुवत आहे, स्किल्स आहेत, टेम्परामेंट आहेत, फटके आहेत आणि ते सगळं काही पणाला लावून आता मात्र संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत खेळत राहावं लागणार आहे. पुढचा बॉल आणि यावेळेस देखील सगळ्यांच्या नजरा पंचांकडे. टॅम्पलाईनच्या थोडासा बाहेर, इट्स अ वाईट बॉल. थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण किरणलाही माहिती आहे थॉमस त्यांच्या आर्क मध्ये जर त्याच्या स्लॉट मध्ये डोळ्याच्या अगदी खाली आपण बॉल डिलिव्हर केला तर मात्र षटकार मारण्याची ती क्षमता आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे थोडीशी बचावात्मक बॉलिंग करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस खूप चांगला एक्झिक्युशन. हा आहे तो वाईड यॉर्कर, अप्रतिम बॉलिंग. और यही सटीक लाइन और लेन के तहत आपको गेंदबाजी करनी होगी. थॉमस डायस ने एक छक्का लगाया था, उसके बाद ये सटीक वाइड यॉर्कर सीधे विकेट कीपर के दस्तानों में. हालांकि एक सबसे बड़ा टारगेट चेस करने उतरी है टीम वेलाइन्स ओडिशा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने काय बॉलिंग करतायत, लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार, अगदी प्रेक्षणीय, उल्लेखनीय आणि डोळ्यांचं पारणं याच बॉलिंगने फेडलं जात आहे. वा किरण पाटील, अप्रतिम बॉलिंग. पहिल्या ओव्हर अगदी त्यांनी फेकली, त्यामध्ये धावा दिल्या 8 आणि विकेटही 1 घेतलेली आहे. सो 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 26-26. मानसून ब्लास्ट 2026 वरुण एस पाटिल फाउंडेशन द्वारा आयोजित 9 जुलाई से ये प्रतियोगिता आपके सामने हम लेकर आएंगे. 13 जुलाई तक ये प्रतियोगिता आपके सामने यहाँ पर खेली जाएगी. छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव, एसएन ट्रॉफी, संदीप नाइक प्रतिष्ठान, राकेश प्रतिष्ठान गोठिवली, MS11 गोठिवली द्वारा आयोजित ये प्रतियोगिता नाइट फॉर्मेट रबर बॉल क्रिकेट का 6 और 7 अगस्त को यह प्रतियोगिता इर्ती क्रिकेट ग्राउंड गोठिवली में खेली जाएगी. आरके फ्री हिट द्वारा प्रस्तुत भिवंडी चैंपियंस ट्रॉफी, शुभम नाइक एंड बिलाल शेख द्वारा आयोजित ये प्रतियोगिता 1 और 2 अगस्त को इसी ग्राउंड पर खेली जाएगी. रबर टेस्ट चैंपियनशिप कमिंग सून इन सितंबर. 2-day फॉर्मेट, डबल इनिंग टेस्ट मैच. व्हाट अ स्ट्रोक. हा बॉल पुढ्यात टाकलाय आणि पुढ्यातले बॉल ते गैर केले जात नाहीये. व आकाशने जणू काय आकाशातच बॉल पाठवलाय. व्हाट अ स्ट्रोक, षटकार. लेन गेंद थी, इस बार सही नसीहत देते हुए फ्रंट लेग को थोड़ा सा अलग किया और इस गेंद को खींच के मार दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए बल्लेबाज आकाश चिंदारिया के बल्ले से इस बार ये छक्का लगता हुआ. 6 के 7 रन संख्या 32-32 रन. विवेक शेलार की पहली गेंद पर एक हाई एंड हैंडसम सिक्सर. आणि यावेळेस मात्र वाईट बॉल आहे का तर लेगस्टंपच्या बाहेर आणि लीव्ह करा. तो लीव्हही तेवढा चांगला केलाय. रिफ्लेक्सेस चांगले असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही टी बॉल खेळताय, त्यामध्ये हँड आय कॉर्डिनेशन, रिफ्लेक्सेस याचा हा खेळ आहे. खूप चांगले रिफ्लेक्स दाखवतायत. वाईट बॉल लीव्ह केलाय. यावेळेस मात्र गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलंय. शेवटच्या क्षणाला तो शॉट चेक करावा लागला, बॅटचा फेस थांबवावा लागलाय आणि आलाय डॉट बॉल. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय. षटकारानंतर डॉट बॉलही आलाय. पुढचा बॉल इथे मात्र यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हरवरती खेळाडू आहे, आणखी एक चांगला बॉल आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. पेस में वेरिएशन देखिए. पिछली गेंद लेग कटर स्लोड वन और उसके बाद वाली गेंद थोड़ा सा तेज करने का प्रयास, वाइड यॉर्कर के प्रयास में फुल टॉस थी. इस बार शॉर्ट कवर पर खेला था, सीधे हाथ में वहां के खिलाड़ी के. पण मात्र यावेळेस पुन्हा एकदा आणखी एक चांगल्या व्हेरिएशनचा वापर केला. ऑफस्टंपच्या बाहेरच ठेवला बॉल, पण यावेळेस लेंथ बदलली आहे. अगदी गुड लेंथ ठेवून थोडासा मागे, बॅकवर्ड ऑफ द गुड लेंथ थोडासा बाहेर बॉल ठेवलाय आणि अंगापासून लांब. व्हाट अ बॉल. चांगली बॉलिंग करतात. पुढचा बॉल इथे मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. हा पुढ्यातला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बॉलर स्वतः बॉलच्या खाली, चूक होणार नाहीये. आणखी एक विकेट. षटकार आला जरूर आहे, पण त्यानंतर केलेला हा कमबॅक, हा आहे प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. पिछली 3 गेंदें लगातार बिंदी गेंदें डिलीवर्ड की थी.
इस बार विवेक शेलार ने, और वो प्रेशर में नजर आ रहे थे बल्लेबाज आकाश चिंदारिया। हालांकि एक लंबा छक्का उनके बल्ले से आया था पहली गेंद पर, लेकिन उसके बावजूद एक बढ़िया कमबैक विवेक शेलार द्वारा आगे रखने का प्रयास। ऑन साइड पर बल्ला चलाया, टॉप पेज बल्ले के ऊपर लगी और फॉलो थ्रू में वो कैच का प्रयास और सफल रहे इस बार विवेक शेलार। और इसी के साथ ये बड़ा झटका, तीसरी विकेट यहां पर गवाई ये टीम वी लॉयंस ओडिशा ने। रन बने अब तक 33 पर 3, 33 लॉस ऑफ 3 विकेट। जी हां, अब यहां से अगर आपको 141 141 धावांचं लक्ष्य जर तुम्हाला पार करायचं असेल तर मात्र आता इथून अजित मोहिते, थॉमस जायस या दोन्ही नामवंत खेळाडूंना नामवंतांसारखंच खेळावं लागणार आहे। हा शेवटचा बॉल आहे या षटकामधला तो पहिला बॉल, तो चांगला, त्या चांगल्यावरती चांगला स्ट्रोकही आलाय, पण त्यानंतर वाईड आणि मग सलगचे 3 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट। हे बॅटाली पाहण्यासारखं असेल। वेगाने टाकलाय बॉल, प्ले अनमेस, स्विंग अनमेस, आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 33 वर 3 विकेट। अब थोड़ी सी दिक्कत में नजर आती हुई टीम वी लॉयंस ओडिशा। हालांकि शुरुआत पहले 3 गेंदों पर अच्छी रही थी, विवेक शेलार के उस ओवर में रन आए थे, लेकिन उसके बावजूद वो सेकेंड ओवर कर किरण पाटिल पहली गेंद पर सफलता, उसके बाद विवेक शेलार 5वीं गेंद पर वो सफलता, लगातार 4 बिंदी गेंदे और उसके बाद वो प्रेशर में नजर आई टीम वी लॉयंस ओडिशा। और इसी के साथ अब 3 ओवर का खेल समाप्त, आंकड़ों का खेल स्क्रीन पर 33 पर 3 टीम वी लॉयंस ओडिशा। रिक्वायर रन रेट बढ़ता हुआ 27 के औसत से यहां पर बल्लेबाजी करनी होगी, यानी कि हर एक ओवर में कम से कम आपको 4 छक्के 1 चौका लगाना ही होगा। अगदी बरोबर म्हणताय सर। त्याचबरोबर आपण 11,48,449 सबस्क्रायबर वरती आलेलो आहोत। मग मात्र जे प्रेक्षक आता इथे लाईव्ह बघतायत त्या मॅचला, त्यांनाही विनंती असेल की नक्कीच ते सबस्क्राईब बटन प्रेस करा। अगदी त्यांनी तुमचं काही नाहीये, पण त्यामुळे आमची वाहिनी ही खूप मोठी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासमोर खूप चांगले कंटेंट आणण्याचाही प्रयत्न आमचा सातत्याने राहणार आहे। कंटेंट आवडतोय, क्रिकेटचा खेळ आवडतोय, क्रिकेटवरती प्रेम आहे, तर नक्कीच 7070 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। जवळ आता मैदानाच्या दिशेने 3 ओव्हरचा खेळ झाला, 33 वरती 3 विकेट, सर्वत्र 3 हा आकडा पाहायला मिळतोय। आणि जसं तुम्ही उल्लेख केलात ना, प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार, पण तेही अशक्य नाही आहे, कारण थॉमस जायस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। फुल टॉस बॉल, खराब बॉल आणि त्यावरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार। मुंबई का तूफान थॉमस जायस, उनके लिए ये आसान सा मौका था, फुल टॉस गेंद थी, हालांकि तेज करने का प्रयास था और इस बार सीधे फुल टॉस कर बैठे, उछाल कर फेंक दिया इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। आणि त्यानंतरचा हा बॉल, इथे मात्र इनसाइड आउट केलाय, बॉल हवेत आणि हवेतनं सरळ मैदानाच्या बाहेर जाईल, पण एका टप्प्यावरती जाईल असं पंचांचं म्हणणं आहे। 1 बाउंस, चौकार। पहली गेंद फुल टॉस थी, दूसरी गेंद पाले में थी, स्लॉट में थी, आगे रखने का प्रयास, राउंड विकेट एंगल के तहत यॉर्कर का प्रयास था, लेकिन इस बार लेंथ में थोड़ी सी गलती यहां पर नजर आई और इस गेंद को इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कवर खेला था बल्लेबाज थॉमस डायस के बल्ले से। ये 4 रन, पिछली 2 गेंदों पर 10 रन बना चुके थॉमस डायस और 10 के साथ रन संख्या अब स्कोरबोर्ड पर 43, 43 लॉस ऑफ 3 विकेट। भूषण पाटिल अब थोड़े से दबाव में नजर आएंगे। बुर्दुल गांव के एक खिलाड़ी है, पिछले सीजन में क्या बढ़िया गेंदबाजी की थी और केतन म्हात्रे की ये खोज है इंपैक्ट खिलाड़ी के तौर पर। पण मात्र यावेळेस एक चांगला बॉल टाकलाय, तो देखील अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आहे आणि महत्वाचं म्हणजे काय तर तो रेंजच्या थोडासा बाहेर होता। वाडी यॉर्कर त्यापासून थोडासा लेंथ मागे ठेवली आणि सिंगलच मिळणार आहे। प्रत्येक सिंगल, प्रत्येक डॉट बॉल, जो बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये राहतोय तुषार आयलंड टायगर संघ आणि त्यांचा विजय सुनिश्चित करणारा तो बॉल असणार आहे। पण मात्र इथून मॅच अजूनही संपलेली नाहीये। अजित मोहिते मोठ्या मोठ्या मॅचेस आपल्या बॅटिंगच्या बळावरती टर्न करताना, फिरवताना पाहिलेला खेळाडू आहे, खेळावं लागेल। रिलायन्स ओडिशासाठी खेळणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा बॉल, बॅट, फक्त स्विंग आणि त्याबरोबर रन एकही मिळणार नाहीये। अब सामने से गेंद थोड़ी सी घूमती हुई, हरकत लेती हुई सीधे विकेट कीपर के दस्तरों में खड़े खड़े जगह से खेलने का सामने प्रयास था बल्लेबाज अजीत मोहिते का, लेकिन पूरी तरह से चकमा दिया इस बार इस
गेंदबाजी में गेंदबाज भूषण पाटिल ने बल्लेबाज अजित मोहिते को बिंदी गेंद. पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडीशी जागा बनवून खेळल्यात आणि व्यवस्थित टाइम केलं बॉलला. बॉल सर्व मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. बढ़िया टाइमिंग बल्ले से अब अजीत मोहिते द्वारा पैरों पर गेंद थी और सीधे भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. स्लॉट में कर बैठे. जब जब वो यॉर्कर का प्रयास हुआ तब तब गेंदबाजी स्लॉट में हुई है गेंदबाज भूषण. तो अतिरिक्त ऊर्जा यहां पर आपको झोंकनी होगी इस बार जब आपको यॉर्कर करना है. पुढचा बॉल मात्र यावेळेस यॉर्कर एक्झिक्यूट झालाय का तर झाला असला तरी देखील बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॉल सरळ मागे निघून जाणार आहे चौकारासाठी. कंधे का इस्तेमाल मैंने अभी अभी यहां पर वो अल्फाज यहां पर जोड़े थे कि अतिरिक्त ऊर्जा आपको झोंकनी होगी गेंदबाजी में और बिल्कुल उसी अंदाज में राउंड विकेट. ये देखिए कंधे का इस्तेमाल किया था लेकिन इनसाइड एज बल्ले का अंदरूनी सिरा फाइन लेग विकेट कीपर दोनों को बीट करते हुए गेंद सीधे फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. 4 के साथ इस ओवर में अब रन आए 21 और 21 रन आने के बाद 4 ओवर का खेल समाप्त. रन बने 54. 54. अभी 18 गेंदों में 87 रनों की दरकार. 87 फ्रॉम 18. 18 बॉल मध्ये 87 धावांची आवश्यकता जर तुम्हाला असेल मात्र तिथून बॉलिंग टीमला हे देखील माहिती आहे की जर आपल्या बॉलरनी किमान प्रत्येक ओव्हर मध्ये 1 किंवा 2 डॉट बॉल सिंगल डबल काहीही चालेल तरी देखील मॅच आपण सहज जिंकू शकतोय. पण मात्र थॉमस डायस आहेत अजित मोहिते आहेत हे दोघेही शेवटपर्यंत लढतील यात ती मात्र शंका नाही आहे. शेवटपर्यंत प्रयत्न नक्कीच त्यांच्याकडून केले जातील. आदित्य पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती. मॅन फ्रॉम बामण डोंगरी. आणखी एक खूप कमी कालावधीमध्ये त्याचं नाव त्या त्रिलोकावरती त्या नावाचा झेंडा रोवला या खेळाडूंनी. आणि तो पहिलाच बॉल आणि पहिला बॉल थॉमस डायस यांच्या आर्कमध्ये टाकण्याची चूक केली आहे आणि त्याच्यावरती हा असा होतो कडा प्रहार मैदानाच्या बाहेर. षटकार. इनटू द स्लॉट आउट ऑफ द ब्लॉट. बल्लेबाज थॉमस डायस उनके सामने आप ऐसी गेंदबाजी नहीं कर सकते. ये देखिए पाले में गेंद थी और सीधे बल्ले से उछालकर फेंक दिया. खुशी एक्सिस में इस गेंद को 6 रनों के लिए. अच्छी बल्लेबाजी थॉमस डायस. रन बने अब तक 60. 141 रन. रन चेस करने उतरी है टीम वी लॉयंस ओडिशा. एक सिंगल थॉमस के खाते में. सिंगल के साथ 61. 17 बॉल आणि 16 बॉल आणि त्यामध्ये आता जिंकण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे. मग मात्र थोडासा एकतर्फी होणारा हा सामना आहे कारण 140 केले आणि त्यामध्ये तुम्हाला सुदृढ सुरुवात हवी होती. स्टार्ट चांगला हवा होता तो नाही मिळाला. आदित्य एक चांगला बॉल अँगलनी थोडासा बाहेरच्या दिशेला वळण. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग करतात आदित्य. तो ऍक्शन रिप्ले तेवढाच दर्जेदार आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पूर्णपणे बॉलला चेस केलाय आणि वाईट बॉल असणार आहे कारण ट्रॅप लाईनच्या बाहेरचा तो बॉल असेल. पुढचा बॉल इथे देखील मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉलला फक्त उडवण्याचा प्रयत्न केला होता. विवेक येतात प्रयत्न करतात आणि गुड कॅच. किती अंतर कव्हर केलाय. प्रचंड अंतर कव्हर केलाय आणि फील्ड वरती ती चुरस पाहायला मिळते आपल्याला. गुड कॅच विवेक शेलार. फील्ड में अगर विवेक शेलार है तो मुनगी ने वो मिड ऑफ से दौड़ लगाई एक्स्ट्रा कवर की जानिब. वहां पर जाकर इस कैच को अंजाम दिया है विवेक शेलार ने और बढ़िया कैच के तहत सफलता मिलती हुई गेंदबाज आदित्य पाटिल को. लेकिन उसमें सबसे ज्यादा श्रेय देना चाहूंगा मैं इस बार इस कैच को और वहां पर खिलाड़ी थे विवेक शेलार को. बढ़िया कैच और बड़ी विकेट. अजीत मोहिते बैक टू द पेविलियन. बड़ा झटका टीम वी लॉयंस ओडिशा को. 141 रनों का ये टारगेट. 70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मानसून सुपर सीरीज. आज के दूसरे दिन का ये चौथा मुकाबला. इसके बाद मैग्निफिसेंट नवी मुंबई ये टीम खेलेगी इस मुकाबले की विजेता टीम के साथ. वो आखिरी मैच होगा आज के दिन का. पुढचा बॉल इथे देखील अगदी क्रॉस बॅटनेस खेळण्याचा प्रयत्न केला होता.
खेळाडू आहेत, प्रयत्न करतात आणि वा गुड फिल्डिंग. अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये, अगदी मिड विकेट वरती तैनात होतोय. काव कॉर्नर पर्यंत आल्यात आणि गुड फिल्डिंग. मग मात्र मागच्या बॉल वरती विवेकनी पकडलेली ती कॅच आणि त्यामुळे तो कॉन्फिडन्स येतो ना. मग प्रत्येक खेळाडूला फील्ड मध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याची आवश्यकता आहे. चांगली फिल्डिंग थॉमस डायस. 9 बॉल 24 धावा त्यांच्याही बॅटमधून आल्यात. 63 एकंदरीत टीमच्या झाल्यात. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉल वरती देखील पुन्हा एकदा थॉमस डायस आणि त्याची बॅट ती तळपली आहे. आलाय आणखी एक षटकार शेवटच्या बॉलवर. दायरे के बाहर रखने का प्रयास, थॉमस के रीच के बाहर रखने का प्रयास था, लेकिन इस बार पूरी तरह से शफल होकर उछाल के फेंक दिया इस गेंद को कवर्स एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रनों के लिए. अब मुंबई का तूफान इस मुकाबले में आता हुआ, लेकिन अब इस मुकाबले में अगर देखा जाए तो थोड़ी सी बैकफुट पर टीम व्हील लॉन्च ओडिशा. अब आने वाली 12 गेंदें इस मुकाबले में शेष और 12 गेंदों में रन बनाने 72 72, यानी कि 12 गेंदों पर 12 छक्के जड़ने होंगे जीत के लिए टीम व्हील लॉन्च ओडिशा को. 72 फ्रॉम 12. किरण आलेत आणि पहिलाच बॉल त्यांनी खूप चांगला हाताळलाय. यॉर्कर बॉलिंग करतात. सिंगल इथे देखील मिळणार आहे. थॉमस डायस आता त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. मग मात्र टीमला जर लक्ष्याच्या जवळ पोहोचायचं आहे ना, तरी देखील त्यांचं खेळपट्टीवरती अतिरिक्त आणि जास्तीत जास्त बॉल खेळणंही गरजेचं आहे. यावेळेस फुल टॉस आहे आणि तोही व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. आणखी एक फक्त सिंगल, फक्त आणि फक्त कुणाल सर औपचारिकता मात्र आता शिल्लक आहेत, कारण 36हून अधिकचा आपला रिक्वायर 100 झालाय. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉलवरती जरी आपण षटकार लगावतोय तरी देखील हे धावफलक हे पूर्ण करणं आता मात्र थोडंसं अशक्यतेकडे चाललेलं आहे. डेड बॉल, येस, बॉल फुटलाय आणि त्यामुळे हा डेड बॉल देण्यात येतोय. येस, पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर करावा लागेल. मात्र थॉमस डायस यांना माहिती आहे की यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, पण बॉल हवेत आणि मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. धावतही नाहीये. त्यांना माहितीये बॉल दणदण करत निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. यावेळेस मात्र अपील केली आहे आणि ती देखील अगदी हाफ हार्टेड अपील आहे. केतननी अपील केली, बॉलरनी अपीलही केलेली नाहीये. येस, लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. बॅकफुटला बॉल आदळला. पुढचा बॉल आणि इथे देखील पुन्हा एकदा चांगली बॉलिंग, लाजवाब, दर्जेदार, गुड बॉलिंग. आणि हे जे बॉल्स आहेत ना, हे नक्कीच तर कॉन्फिडन्स देऊन जातील किरण पाटीलला, संपूर्ण टीमला. तुषार 11 टायगर पहिला सामना त्यांनी गमावला, पण त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये अगदी जखमी वाघासारखे आले आणि आल्यानंतर 140 धावा त्यांनी कुठल्या आणि तिथून मात्र विलान जोडीचा टीमला अगदी हातही उघडू दिलेले नाहीयेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी खोलव्या टप्प्याचा बॉल आहे. फक्त सिंगल घेण्याचाच प्रयत्न असेल. लॉंग ऑन वरती खेळाडू, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळणार आहे. बारा बॉल आणि वैयक्तिक 34 धावांवरती खेळतात थॉमस डायस, पण मात्र आता इथे देखील आणखी एक सिंगलच मिळणार आहे. वैयक्तिक 35 धावा त्यांच्या झाल्यात, संघाच्या 77 झाल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 6 बॉलवरती जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. मग पाहूयात कुठल्या बॉलरला बॉलिंग दिली जाणार आहे. त्याचबरोबर राकेश प्रतिष्ठान गोटिवली आणि
MS11 गोटुली आयोजित संदीप नाईट प्रतिष्ठान SN ट्रॉफी ही देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला डे नाईट पावसाळी रबर बॉल क्रिकेट सामने 8 संघ ओपनचे असतील, 8 संघ ग्रामीण, 2 गाव 1 संघ असणार आहेत. प्रथम पारितोषिक 2 लाखाचं आणि द्वितीय पारितोषिक 1 लाखाचं असेल. आणि हा पहिलाच बॉल, या शेवटच्या षटकाचा पहिला बॉल टॉमस जाईस ते शेवटपर्यंत म्हणतायत मलाही थोडासा सराव करू द्या आणि चांगली बॅटिंग होते त्यांच्या माध्यमातून. आणखी एक आला षटकार. हिमांशू आलेत. पहिला बॉल चुकीचा हाताळला पण त्यानंतर एक चांगला यॉर्कर टाकलाय. आलिमगरचा खेळाडू आहे, नवदूत आहे, यंगस्टर आहे, डावखुऱ्या हाताचा वेग बघा. त्याचबरोबर कुणाल सर लक्ष वेधून घेणारा रनअप आहे आणि रनअपच नाही तर ती ऍक्शनही तेवढीच लाजवाब आहे, ती जम्पही तेवढीच टायमिंग आहे, तो रिदमिक पॅटर्न आहे त्यांच्या बॉलिंग मध्ये आणि तोही तेवढाच महत्वाचा आहे. 15 बॉल 41 वरती थॉमस खेळत आहेत. अर्धशतक ते लोडिंग आहे त्यांचं, ते पाहायला मिळेल का? अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल का? 4 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल टॉस, बॉल हवेत, इन दी एअर, कॅच ड्रॉप, पण रन ती एकही मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 41 वरती ते खेळत आहे. संघाचं विजयी होणं ते मात्र आता जवळपास अशक्यतेकडे आहे, पण थॉमस यांचं अर्धशतक ते होऊ शकतं. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे त्यांना अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, पुढचा प्रहार, बॉल हवेत आहे आणि व्यवस्थित टाइम इथेही झालेला नाहीये, पण मात्र चौकाराच्या दिशेला जाईल का बॉल? नाही जाणार आहे. बॉल सिंगल मिळेल आणि ती सिंगलच मिळणार आहे. आता मात्र ते अर्धशतक पूर्ण होणंही थोडंसं अशक्यच वाटतंय. काय बॅटिंग केली आहे, काय अप्रतिम बॅटिंग केली आहे टीम दुशा 11 टायगर या संघाने. पुढचा बॉल पायावरती आहे, फक्त दिशा दाखवली आणि येईल हा चौकार. वन टू गो, शेवटचा बॉल आणि फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहेत. फॉर्मॅलिटीज. वन टू गो आणि या शेवटचा बॉल आणि तो शेवटच्या बॉल वरती ह्या मॅचची कहाणी सांगणारा हा बॉल होता की मात्र तुषा 11 टायगर संघ पहिला सामना त्यांनी गमावल्यानंतर एका जखमी वाघासारखे आले आणि असे लढले की मात्र समोरच्या संघाला डॉमिनेट करत असताना हा डॉमिनेटिंग विजय त्यांचा आलेला आहे. सो मॅन ऑफ द मॅच खेळाडू केतन म्हात्रे ज्याने अर्धशतक कंप्लीट केल्याने मी स्वप्नील नाईक लालू शेट यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लवकरात लवकर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी देखील रेडी राहायचंय. 4:45 वाजता मॅचला सुरुवात केली जाईल.